राज्यातील शेतकरी आत्महत्येसारख्या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर सामाजिक आर्थिक समस्येवर प्रकाश टाकणारा एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे। गेल्या 21 वर्षात महागाई गगनाला भिडली असली तरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणाऱ्या शासकीय आर्थिक मदतीत 1 रुपयाचीही वाढ झाली नाही। मुंबई उच्च न्यायालयाने 2004 मध्ये दिलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशानुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली होती, जी आज 2026 मध्येही तशीच कायम आहे। या 1 लाख रुपयांपैकी केवळ 30,000 रुपये शेतकरी कुटुंबाला रोख मिळतात, तर उर्वरित 70,000 रुपये हे बँकेत मुदती ठेव म्हणून ठेवले जातात। वाढती महागाई, बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेतीचा मशागतीचा वाढलेला खर्च पाहता ही मदत म्हणजे संकटग्रस्त बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आणि त्यांची क्रूर थट्टा करणारी असल्याची तीव्र भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। हा ऐतिहासिक न्यायालयीन लढा लढणारे ज्येष्ठ पत्रकार, शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक प्रकाश पोहरे यांनी यावर अत्यंत परखड भूमिका मांडली आहे। त्यांनी आकडेवारीचा दाखला देत स्पष्ट केलंय की 2004 मध्ये सोन्याचा भाव सुमारे 5,800 रुपये प्रति तोळा होता, जो आता 27 पटीने वाढून तब्बल 1,60,000 रुपयांवर पोहोचलाय। महागाई आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ज्या प्रमाणात वाढले त्या प्रमाणात शेतकऱ्यांची मदत का वाढली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। प्रकाश पोहरे यांनीच 2002 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेत हस्तक्षेप करत हा लढा जिंकला होता, ज्यामुळे 2004 मध्ये ही 1 लाखांची मदत सुरू झाली होती। इतकेच नव्हे तर त्यांनी 2007 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची भेट घेऊन देशातील शेतकऱ्यांसाठी 72,000 कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी आणि हमी भावात 34% ते 74% वाढ घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली। आता ही जुनी झालेली मदत किमान 25 लाख रुपये करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया, वामनराव चटप आणि प्रकाश पोहरे यांनी केली असून शासनाने तत्काळ श्वेतपत्रिका न काढल्यास पुन्हा उच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय।